हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नवरात्री सध्या सुरू आहेत, तर नवरात्रीमधली 9 संख्या आणि त्या आजूबाजूला आपल्या असणाऱ्या 9 अंकात येणाऱ्या गोष्टी, तर ह्यांचा आध्यात्मिक संबंध काय आहे किंवा नवरात्रीमध्ये 9 हा अंक शुभ का समजला जातो आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये काय काय विशेष महत्त्व आहे ते आपण बघूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियाकडून नवरात्रीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. माता दुर्गा, माता भगवती तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. तर नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत म्हणजेच वावरीमध्ये, त्याला आपण वावरी म्हणतो, घटामध्ये जी माती वापरतो त्याला वावरी म्हणतो, तर त्यामध्ये पेरली जाणारी 9च धान्य असतात, जसं की साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस आणि मटकी. माता दुर्गा मातेचे जे 9 रूपं आहेत त्यांची आपण या 9 दिवसामध्ये नवरात्रीच्या पूजा करतो. तर माता दुर्गेची 9 रूपं अशा पद्धतीची आहेत. पहिली म्हणजे शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, पुढचं रूप म्हणजे कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, पुढचं रूप आहे कालरात्री, त्यानंतर महागौरी आणि 9वं रूप आहे सिद्धरात्री. 9 नावं आहेत दुर्गा देवीची. तर ती 9 नावं दुर्गा देवीची कोणती कोणती आहेत ते तुम्हाला सांगते. पहिलं नाव आहे अंबा, पुढचं नाव आहे चामुंडा, त्यानंतर अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी आणि रेणुका अशी 9 भगवतीची 9 नावं आहेत. 9 रूपात आपण या देवीची पूजा करतो. महाराष्ट्रामधील देवी मातेची प्रसिद्ध 9 देवस्थानं कोणती आहेत ते सांगते. त्याआधी मी महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 3.5 शक्तिपीठांपैकी कुठली कुठली शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रात आहे त्यांचं आध्यात्मिक महत्त्व आणि इतर माहिती मी मागच्या काही व्हिडिओमध्ये माझ्या दिलेली आहे. जर का तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. तर महाराष्ट्रातील देवी मातेची प्रसिद्ध 9 देवस्थानं आहेत. वज्रेश्वरी वसई, महालक्ष्मी डहाणू, महाकाली अडीवरे, सप्तशृंगी वनी, रेणुका देवी माहूर, महालक्ष्मी कोल्हापूर, तुळजाभवानी तुळजापूर, योगिनी माता अंबेजोगाई आणि श्री एकवीरा देवी कार्ला. तर त्यानंतर नवरात्रीचे जे 9 रंग आपण शुभ समजले जातो त्यापैकी सगळ्यात शुभ रंग आहेत लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी आणि जांभळा. हे नवरात्रीचे 9 रंग आहेत जे की आपण दरवर्षी फॉलो करत असतो आणि प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या रंगाचं महत्त्व हे नवरात्रीमध्ये येत असतं. तर नवग्रहांच्या 9 समिधा कोणत्या आहेत? पहिलं म्हणजे रुई, पलाश, पुढचं म्हणजे खदीर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा आणि शेवटचं म्हणजे कुश. नवग्रहांची 9 रत्न आहेत जी की आपण धारण करतो वेगवेगळ्या राशींप्रमाणे. आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे आपण 9 ग्रहचे 9 रत्न आपण धारण करतो. तर त्यापैकी 9 रत्न आहेत माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य, पीतवर्ण मणी. तर 9 प्रकारची दान आपण आयुष्यामध्ये आपल्या देत असतो. तर सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान, त्यानंतर धनदान, त्यानंतर भूदान, ज्ञानदान, त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान आणि शेवटचं म्हणजे देहदान. तर नवविध भक्तीचे 9 प्रकार म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य आणि आत्मनिवेदन. प्रसिद्ध 9 नाग कोणते आहेत? तर शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत आणि पद्मनाभ. समस्त मानवजातीला समावून घेणाऱ्या पृथ्वीचे 9 खंड. तर सगळ्यात पहिला खंड म्हणजे भरतखंड पूर्व,
केतुमालखंड पश्चिम, रम्यखंड दक्षिण, विधिमालखंड उत्तर, वृत्तखंड आग्नेय, द्रव्यमालखंड नैऋत्य, हरिखंड वायव्य, हर्णखंड ईशान्य आणि सुवर्णखंड मध्य. मानवी देहांतर्गत असलेले 9 कोश म्हणजे अन्नमय, शब्दमय, प्राणमय, आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय, आकाशमय आणि विज्ञानमय. मानवी मनाचे 9 गुणधर्म कोणते आहेत आता ते सांगते. धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सदिच्छार, रागद्वेषादी, असदिच्छार, क्षमा, स्मरण आणि चांचल्य. मानवी शरीराच्या 9 अवस्था कुठल्या कुठल्या आहेत अगदी जन्माच्या आधीपासून ते मृत्यूपर्यंत. तर त्या आहेत मातेच्या उदरातील पहिली निषेक रूपावस्था, त्यानंतर गर्भावस्था, जन्म, त्यानंतर बाल्य, कौमार्य, त्यानंतर तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मृत्यू. नाथांच्या नीतिशास्त्रातील 9 रहस्य आहेत आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथुन, मंत्र, औषध, दान, मान आणि अपमान. तर ही 9 संख्या आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व, आध्यात्मिक संबंध